येस प्रत्येक संघाने गोष्टीची नोंद घ्यायची आहे. तिसरा जो चेंडू असेल प्रत्येक षटकाचा तिसरा चेंडू हा पॉवर प्लेचा षटक असणार आहे, ज्यामध्ये आपल्या धावा डबल होतील. वाईटचा बॉल काउंट केला जाणार नाही आणि नोचा बॉल काउंट केला जाईल. चावी घे बॉल आतमध्ये येतो आतमध्ये चावी चलो 10 में बैठते चावी नहीं है ए भाई जेवढे स्टोरी रनिंग केल्याची संदीप और ओमकार तुझं कोण संदीप और ओमकार हे बघ पाऊस पडतोय मला ना माहित पाणी आ रहा है पाणी आ रहा है पहिला बॉल वाईट पडला वाईट जागा संपवली इथे हे रन विकेट कुठे पडली किती आणि हे रनचं आहे ना याला ठीक करायचं आहे ना अरे ओके नाही इथे पण असं एक पडदा मारला ना पुढे मारे नाही आला बॉल मध्ये चांगला पुढे असं नाही बॉल ते काट तो पण बोलते पाऊस इकडे पण तेच होणार आहे. हा ठीक आहे बसायला इथे इकडे पण तेच होणार आहे. हवा अशी आहे ना सध्या इथून येतो काय नाही आपण दोघं माझं काय नाही विजय बोलतो गोर वगैरे आपण तिकडे बसतो. हा चालेल मला काय इकडे कशाला करते आपण तिकडे बसतो तेच बोलतो लोक तिकडे तिकडे बसतो तिकडे सगळे कशाला करतो आपण त्या साईडला बसतो जसं पाहिजे तसं कम्फर्टचा नाही पाऊस कुठे नाही येणार असं बसतो येतोय चार जण बसू नाही उचित दादा ते स्टंप पण घ्यायचं होतं तेरा कैमरे को तो पानी का तकलीफ है हाँ बैनर दूँ नो ना भाई आप बैनर लगा लो ए काम कर हे सगळे बोलते हो हाँ खाली 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 मी थांबतो इथे मी बसते चेक नहीं है चेक नहीं है वो चेक नहीं है चला विनंती बॉल आलेला आहे त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा याचे संदीप आणि ओंकार सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवते. बोराई प्रीमियर लीग दुसरं पर्व आज आपण बोराईच्या या मैदानात पाहत आहोत आणि या टुर्नामेंटला सर्वात मोठं सहयोग ते म्हणजे डॉक्टर साहेबांचा राहिले. डॉक्टर खाडे साहेबांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू आउटसाइड द ऑफ चेंडू व्हाईट बॉल एम्पायर वाईटनी सुरुवात होते अक्षयच्या षटकाची. पुन्हा एकदा जलदगतीने टाकण्याचा प्रयत्न मात्र लाईन थोडीशी चुकते त्यामुळे सलग दुसरा व्हाईट बॉल.
हे गोलंदाजाचा चेंडू होता अप्रतिम केलेला स्टॉप. त्यामुळे आपल्याला काय तर आपल्याला 6 धावा अडवणारी मागची जी भिंत आहे, आपल्या 4 खेळाडूंची मागची जी भिंत आहे, 3 खेळाडूंची मागची जी भिंत आहे, ती एक चांगली असायलाच पाहिजे. त्यामुळे चांगला स्टॉप. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हॉटेल यांचा चेंडू, कुलर यांचा चेंडू होता, डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 2 धावा झाले. तिसरा बॉल पॉवर प्लेचा बॉल होता, डॉट बॉल येतोय. लक्षात घ्या, प्रत्येक षटकाचा तिसरा चेंडू आपल्याला पॉवर प्लेचा बॉल आहे. त्यामुळे त्या बॉलवर मारलेल्या धावा डबल होतील. विकेट गेली तर -5 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजाचा चेंडू, यावेळी हलक्या हाताने हेलिकॉप्टर शॉट घेण्याचा प्रयत्न. एक धाव अतिशय सुंदररित्या घेण्यात यश येत आहे. 4 चेंडू 3 धावा झाले. यावेळी अवचटी ऑफस्टन थोडीशी दिशा चुकते, व्हाईट बॉल जातोय. यावेळी लोअर उलटा स्वरूपाचा चेंडू पहिल्याच झटका लागतोय. ओंकारला मात्र माघारी परतावं लागेल. पहिली विकेट ओंकारच्या स्वरूपात. ओके, तेवढंच जातो. कॅमेरा आहे ना. नवीन खेळाडू आपण पाहता सौरभ देसाईला आतमध्ये. नवीन फलंदाज सौरभ देसाई. दादा पानी आ रहा है भाई, पानी ज्यादा आ रहा है. पाणी जागा आहे ना. सौरभ देखील मागचे 2 ते 3 बरेचदा आपल्या नावावर केले. चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू होता, मात्र चांगल्या रीतीने खेळण्यात आला नाही. एक धाव अतिशय सुंदररित्या चौरच्या स्वरूपात मिळते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 5 धावा. आपण पाहिलं तर पहिल्या षटकात एक चांगली सफलता मिळाली ओंकारच्या स्वरूपात. ओंकारला माघारी परतावं लागली. लोअर उलटाचा बॉल होता, मात्र एक चांगली कॅच तिकडे टीममध्ये गांगुली तिकडे टिकली आणि पहिला झटका गोराई सुपर किंग्सच्या संघाला दिला. घुमा सकते हैं इधर. लेना पड़ेगा पूरा टेबल. पूरा टेबल ले लेंगे. वायर का क्या? वायर का ले लूंगा. छत्री आहे का? वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक आपण पाहतो मनोहर दाभोळकर. छत्री घे ना. होय. यापुढे होणारा सामना अग्नी एंटरप्राइजेस विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल वॉइस. दोन्ही संघांना विनंती असणार आहे इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. अग्नी एंटरप्राइजेस आणि डॉक्टर खाडे मॅजिकल वॉइस. दाभोळकरचा पहिला चेंडू, अतिरिक्त चांगला मारा करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर अगदी मनोहर दाभोळकरच्या हल्ला केलाय सौरभने. बरेचदा एकाच संघात खेळले. संघाची धावसंख्या 9. 1 बॉल 9 धावा. यावेळी मात्र हलक्या हाताने काढण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच चेंडू होता, थोडासा मागील बाजूला गेला. व्हाईट बॉल. यावेळी षटकाचा चेंडू होता, अप्रतिम काढलेला चेंडू. तेवढंच अप्रतिम यशस्वी भूमिकेत आपण बघतोय. 11. पुन्हा एकदा डावे अशी बारीक चेंडू पंचदंडित करतात. अवांतरच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा सलग तिसरी अवांतर धाव येते. दिशा काहीशी भेटत नाहीये. टप्पा चांगला पडतोय मनोहरचा, मात्र टर्न थोडासा सगळ्यात धावसंख्या. तिसरा चेंडू असल्यामुळे तिसऱ्या चेंडूवर 3 वाईड आणि आज सिंगल. सॉरी 2 वाईड आणि 1 सिंगल. बरोबर. 6 धावा आल्या त्या चेंडूवर. सगळ्याची धावसंख्या 16. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. छत्री देना ना. काय भाऊ तू पण आहे ना. 11:30 बोलले. हे लवकर टॉस.
संदीपला माघारी बदलण्यात यश मिळत आहे. एक चांगला फलंदाज सँडीच्या स्वरूपात माघारी परत रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. दुसरा झटका लागला तो म्हणजे घोराई सुपर किंग्सच्या संघाला. सँडी सारखा मोठा फलंदाज माघारी. थ्रो आकाशने दिला होता. नवीन फलंदाज आकाश सुतार, सॉरी भागीरथ. या हलक्या हाताने डावतो लक्षात गेले. एकदा निश्चित स्वरूपात मिळते. एका धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय. 18 for the loss of 2 wickets. Still last one remaining of the second over. या हलक्याने टाकण्याचा प्रयत्न, अतिशय उत्तम लेग ब्रेक. ज्या चेंडूवर 4 वेळा फसले, वाईड बॉल जात होते, त्यामुळे शेवटच्या चेंडूवर मात्र का होईना तो मनासारखा बॉल पडला. 2 षटकांची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. 2 गडी बाद 18. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. नितेश परदेशी आपण पाहतोय. घोराईमधील बरीच वर्ष बॉलिंगच्या नावावर आपल्या नावाचा गौरव ठेवला. नितेश परदेशीला आपण सध्या बॉलिंग मात्र बघतोय. एक आगळी वेगळी बॉलिंग स्टाईल नितेशची सुद्धा. थोड़ा आ गेलेलो जितना नहीं चाहिए यूट्यूब पे या मात्र फसवलं होतं. चुकी झाली. डॉट बॉल येतोय. एक चांगला चान्स यष्टीरक्षकांच्या समोर आला होता. एक रनआउट घेऊन नक्कीच यष्टीरक्षक यशस्वी झाले होते, मात्र थोडंसं यावेळी फसले. नितेशचा बॉल काहीसा केला हलकासा पडून आतमध्ये आला. फलंदाजाला आमंत्रित केलं होतं अर्ध्या विकेटवर येण्यासाठी, मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी गुडले स्वरूपाचा चेंडू होता. सौरभवर लॉकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एका धावावर समाधान मानावं लागतंय. थोड़े हवा है ऊपर देखना. बाबीचा बॉल आहे, त्यामुळे नक्कीच थोडीशी परीक्षा राहणार आहे गोलंदाजाची पण आणि फलंदाजाची पण. एक मजा काय माहिती, अख्खी एक ओव्हर पॉवरमध्ये ठेवण्यापेक्षा प्रत्येक बॉलरला थोडाफार चान्स मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक षटकात तिसरा चेंडू पॉवरमध्ये ठेवलाय. एक वेगळा नियम आज आपण घोराई प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. वाईट बॉल. थोडासा मागला गेला होता. हलका औषध असतो चेंडू होता. टॅचच्या स्वरूपात खेळण्यात यश मिळालंय. डॉट बॉल येतो. तिसरा चेंडू विकेट न गेल्यानंतर जो पॅव्हिलियन मध्ये उत्साह आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे, कारण -5 धावांपासून आपण वाचता. परत सुतार, भागीरथ सुतार. यावेळी चेंडू होता. यष्टीरक्षक पुन्हा एकदा भीत होता. यष्टीरक्षकाला मात्र याचं काम अचूक करावं लागेल. एक चांगला कीपर जर असेल तर नक्कीच बॉलरचा देखील कॉन्फिडन्स चांगला राहतो. पुन्हा एकदा शॉर्टआउट बुडले. चेंडू फलंदाजाला काहीसा कळला नाही. एकदा नितेशसाठी मला जोरदार टाळ्या वाजवायच्या. आजपर्यंत 3 षटक टाकल्या. आतापर्यंत 5 धावा दिल्या. लास्ट बॉल अजूनही बाकी, 3 धावा दिल्या. 5 चेंडूवर 3 धावा अवघ्या खर्च केल्या. यावेळी मात्र फटका अप्रतिम. चेंडू हाय राईट व्हेरी वेल. पहिला षटकार कोणाच्या बॅटमध्ये येतो तो परम सुद्धा याच्या बॅटमध्ये येते. जोरदार खेळा
गोराई प्रीमियर लीग पहिल्या षटकात परत सुतार याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची संख्या 27. पुन्हा एकदा अनाउन्स करतो यापुढे होणारा सामना अग्नी एंटरप्राइजेस विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉयज दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. अग्नी एंटरप्राइजेस आणि डॉक्टर खाडे मॅजिकल बॉयज. थँक्यू. बॉलरचं नाव काय? तरुण. ओके. तो शेवटचं षटक आहे. थोडीशी धाव संख्या टर्नच्या हिशोबाने थोडीशी मागे आहे. 3 ओव्हर 27 धावा झाल्या. 4 षटकात नक्कीच एक चांगलं टार्गेट 50 पंचावर. तरुण प्रीतीराजवर लॉग इन केलंय. रणजित सोलंकी. ओके. चला पुढे एकदा मॅच काय 3 ओव्हर 27 धावा झाल्या. त्याच्या हिशोबाने थोडासा स्कोर मागच्या बाजूला कमी आहे. नो बॉल. एक चांगला स्टॉप आणि रनआउटच्या स्वरूपात घडी देखील बाद झालाय. हॅलो एकदा स्टॉप आवडण्यासाठी जोरदार द्या आपल्या फिल्डरसाठी अप्रतिम स्टॉप. आणि येतील खडा रे ना बैठके मत रे. पुन्हा एकदा सर्व स्ट्राईकवर आपण पाहतोय. सकाळी जाऊ शके 29. नो बॉल. टाइम बोलो लोको. प्रेशर मत दे, वो नहीं मारेगा, विकेट डालेगा बोला है. कबत तरुण. नक्कीच मिळते आहे. एखाद्या समाधान मानावं लागेल. तिसरा चेंडू आहे साईड झालं स्ट्राईकवर. आपण पाहिलं तर टर्नच्या स्वरूपात थोडीशी कमी आहे. 31 धावा झाल्या आतापर्यंत. सुयोगच्या मागे बॉल. शूज का कुछ कंपलसरी है क्या? शूज का कंपलसरी बोलो उसको. शूज कंपलसरी बोल देना ना. वाईनला सांग ना. शूज कंपलसरी बोलला भावा. ए भाई शूज कंपलसरी बोलला. संघाची धाव संख्या 33 33. शूज म्हटलं की शूज तिकडे क्रॉक्स चालणार नाही. त्या गोष्टीची नोंद घ्या. शूज आणि क्रॉक्स या दोन्ही वेगवेगळ्या आयटम्स आहेत.
अमित बाबा यांची रिक्वेस्ट आहे, ज्यांच्याकडे शूज नाही त्यांना डॉक्टर काळे शूज देतील असं ते रिक्वेस्ट करतायत, विचारतायत. तिसरा चेंडू काय होत आहे? क्षेत्रातून आपण पाहिलेला पुरेपूर आपल्याकडनं फायदा होतोय. बराबर आहे, 3 बॉल डाल. एक धाव मिळणार आहे. 2 बॉल पकड के चलेगा. आगे आएगा. विनंती करतो जिल्हा एंटरप्राइजेस डॉक्टर काळे मॅजिकल बॉईज कर्णधारांनी तयार राहायचे. सॉरी अग्नी एंटरप्राइजेस 9 बॉल आहे. अग्नी एंटरप्राइजेस आणि डॉक्टर काळे मॅजिकल बॉईज दोन्ही संघांनी तयार राहायचे. ठीक है 2 बॉल डाल. 4 बॉल हुआ, 2 बॉल डाल. चलेगा 2 बॉल डाल. साहेब उभे त्याचा चान्स आहे. सुंदर कॅच. तुला देऊ पाणी भाई कुछ भी चाहिए तो भाई को बोल देना. 5 बॉटल आणू 5 संपून जाते ना एक एक आणतो ना. अरे अरे भाई नाही टॉस सोडून घ्या सगळं त्याला कोण अरे अरे नाही हे मग परत मायनस हे तेजराज एकाला सांगितलं पण सेकंड पण करते -5 दे आणि संपव विषय. -5 दे मग अनाऊन्स केलं हे अनाऊन्स केलं सेकंड टाइम नाही सांगितलं. हां सेकंड टाइम नाही. -10 करो हे कोई हॅलो लक्षात घ्या शूज सारखे दिसणारे नाही शूजच पाहिजे. दिसायला काय आमचा सातारा पण शोध दिसतो पण नाही दुपारी थोडी कमी द्या. हा दुपारी कमी करू एक आता राहू दे. अरे एकच बॉल बाकी आहे कुठे घरी पाठवतो थांब. चला पप्पू हे काय बरोबर नाही मनोहर गावकर अतिरिक्त चातुर्य वापरताना चला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आहे. सगळ्यात जास्त केलं आहे 37 लास्ट बॉल रिमेनिंग होता लास्ट ओव्हर. कंपल्सरी है. एक नवीन वेगळा फलंदाज पाठवा ज्याने ट्रॅकचा शूज घातले असेल. स्वतः पॉईंट करणारा दीपेश
दीपेश याने आल्या दुसरा षटकार वेळी सुपर किंग्सच्या संघासाठी गोळी मारला तर दीपेशच्या पाठीवर सुद्धा कर्णधार आले आणि शेवटच्या क्षण चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. कुठेतरी चॅम्पियन अकॅडमी हा संघ बोलत असेल तो जिंकवर चालला असता आम्हाला कुठेतरी थोडंसं पश्चाताप होत असेल मात्र हरकत नाही. रूल्स आर रूल्स. सो किती धावांचं लक्ष आहे? 44 धावांचं लक्ष आहे. 43 झाले, 44 टू विन. 43 धावा झाल्या, 44 धावा. लवकरात लवकर सामना चालू करायचा विनंती करतो. अग्नी एंटरप्राइजेस आणि डॉक्टर खाडे मॅजिकल बॉयज टॉस साठी यायचे. डॉक्टर खाडे मॅजिकल बॉयजचा कर्णधार आणि तसंच एका बाजूला अग्नी एंटरप्राइजेस. टॉस साठी चालेल. काय होतं भाई? कोण? शुभम राणे. चला विनंती करतो एका बाजूला गोरा सुपर किंग्स तोपर्यंत आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि एका बाजूला आपण पाहतो अग्नी एंटरप्राइजेस सोहम राणे, एका बाजूला डॉक्टर खाडे मॅजिकल बॉयज. डॉक्टर सरांच्या हस्ते आपण टॉस उडवून घेऊया. कोण देते कॉल? ओके, हेड्स इज द कॉल फ्रॉम अग्नी एंटरप्राइजेस अँड येस हेड्स इट इज सोहम. सो आपला डिसिजन आताच सांगायचा आहे सर्वप्रथम. हा, आणि टीमला आठवणीने लक्षात घेऊन एक गोष्ट सांग की ट्रॅक्स आणि शूज कंपल्सरी आहे. त्याच्या आधी शिवाय नाही तर 5 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. सोहम आपला निर्णय सांगायचा आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चला वयात पुन्हा एकदा मॅचमध्ये 44 धावांचं लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी या संघासमोर ठेवलं आहे. म्हणजे गोराई सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकला. अग्नी एंटरप्राइजेस संघाने. एका बाजूला सोहम राणे याला आज आपण खेळताना पाहणार आहोत. गेली 2 वर्ष ज्यांनी स्वतःचं नाव अतिशय उच्च स्तरावर जाऊन पोहोचवलं गोराई या विभागातून, त्याला पुढच्या सामन्यात आपण खेळताना वाढणार आहोत. निधन त्यांनी अतिशय उत्तम खेळतो. चला लवकर फलंदाज नितेश परदेशी आणि अक्षय आज आपण पाहतोय. फलंदाज आहे गोराई सुपर किंग्स. विनंती करतो आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अक्षय चला विनंती सामन्याला सुरुवात करा. फलंदाज आले आहेत गोराई सुपर किंग्स. आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. 44 धावांचं लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी या संघासमोर आहे.
इथलं पाणी वगैरे सांग काय तू चावायला सांग मला चावायला सांग आणि आला या सर्व या पुढे होणाऱ्या सर्व सामन्यात आणि सर्व संघांना एक गोष्ट नोंद घ्या, आपले सर्व खेळाडू इव्हन राखीव खेळाडू जो आहे तो ट्रॅक्स आणि शूज मध्येच पाहिजे. जर तसं नसल्यास 5 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. 44 धावांचं लक्ष आपण पाहतो. बॉलिंग मागवर सॅनी संदीप, स्ट्राईकवर नितेश परदेशी. पहिल्या चेंडू धावसंख्या करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात कडी बाद नितेश परदेशी. हा नाही विकेट जाता हुआ. पहिल्या चेंडूवर मोठा झटका नक्की दोन्ही सुपर किंग्स एका बाजूला खुश असतील कारण पहिल्या चेंडूवर मोठा झटका दिला तो म्हणजे चॅम्पियन्स अकॅडमी संघाला. स्वतः गणराज मनोहर दाभोळकर आपण पाहतोय सध्या स्ट्राईकवर. यावेळी कोणाला चेंडू कर्णधार आहे. चिकवता हलक्या हाताने क्लिक केला. एक धाव पूर्णपणे यशस्वी आपण पाहतो. पुन्हा एकदा अक्षयला सध्या स्ट्राईकवर. डबल ट्रबल होतं ना.
एकच दोन. पोरांजवळचीच झाले काही द्या. अगदी पहिल्याच षटकात हाणामारी सुरू केली आणि 15 धावा झाल्या आतापर्यंत. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द फर्स्ट ओव्हर. याही मात्र हलक्या पायाने काढण्याचा प्रयत्न पुरेपूर यशस्वी. पहिले षटक संपून संघटना असलेली झाली 15. पहिले षटक आपण पाहिलं तर अतिशय उत्तमरित्या 2 षटकार आले मनोहरच्या बॅटमधून. 15 धावसंख्या झाले. बॉलिंग मार्गावर आपण पाहतो सौरभ देसाई. अप्रतिम लेगब्रेक. सुंदर पिचिंग आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत रोनाल्डो. पुन्हा एकदा यष्टीरक्षकात बदल आपण पाहतो स्वतः सँडी. त्यामुळे मानायला प्रयत्न मात्र थोडंसं लेग साईडला गेल्यावर एकच धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म मनोहरला सध्या स्ट्राईक मिळाले. यावेळी थोडीशी पिचिंग मागे गेली होती. वर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईट जातोय. वाईट बॉल. यावेळी डॉट बॉल. टेबल मारण्याचा प्रयत्न. चेंडू एकच धाव मिळते. चेंडू सारा. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. सलग दुसऱ्या चेंडूवर 2 षटकार. अक्षय आणि मनोहरसाठी 13 धावांची गरज. तेजरा आपला संघ वेगळा आहे का की हाच आहे? यावेळी चेंडू रनआउटचा चान्स तिकडे घेण्यात येत नाही आहे. एकच धाव नक्कीच चांगल्या रीतीने मिळतोय. 11 चेंडू 12 धावांची गरज. यामध्ये लेगून थोडासा बसतोय. वाईट बॉल. यावेळी चेंडूने अपरेट घेतली आणि सौरभ देसाई जर अशी चुकी न करता दुसऱ्या गौरव. थोडीशी विकेट यायला उशीर झाला मात्र अजूनही मॅच मध्ये
गोराई सुपर किंग्स या ह्याच्यामध्ये बॅकवर्ड मारले फक्त सर्व दुसऱ्या चेंडू आता ठिकाणी व्यक्ती होतोय. एक मिनिट आता हे तिसरा बॉल होता ना 1+1 ना आता हा हे 1+1 मॅजिक बॉल आहे. या मात्र सुंदर लेगब्रेक मात्र सौरभ देसाई यशस्वीरित्या लेगब्रेक शिकवलं. काहीसा लेगब्रेक कळाला नाही सौरभला. बॉलच्या टप्प्याप्रमाणे फिरायला गेले आणि थोडंसं फसले. गुड बॉलिंग चांगला टर्न अजयचे आपण पाहतोय. यावेळी चांगला पट्टा पाण्यावर चेंडू क्षेत्राची काही वेळ मात्र सुरू झाली. चेंडू चौका आता धावांसाठी चांगली अवघड 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज. मिळाली आणि 3 धावांची गरज. हो पहिला तो चॅम्पियन्स अकॅडमी या संघाला फलंदाजी जोरावर हा सामना एखादी जवळपास जिंकायला यशस्वी ठरू शकतात. चांगली बॅटिंग आपण पाहिलं तर अक्षय असू दे मनोहर असू दे. येस गोलंदाजी मार्कवर दीपेश स्वतः पॉईंट कर्णधार. सामना संपल्यानंतर लगेचच विनंती करेन अवघी एंटरप्राइजेस आपण टॉस जिंकून बॉलिंगचा डिसिजन घेतलाय तर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. तसंच डॉक्टर काळे मॅजिकल बॉईज आपण आपले 2 संघ लगेचच पाठवून द्यायचे. त्यांचे ओनर खाडेकर सुद्धा आहे. डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज आपल्या पूर्ण मॅजिक सोबत रेडी राहायचं आहे. काय होत आहे 5 चेंडू 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. अवघे 3 धावांची गरज होती. आता 1 धाव आली आहे. 5 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू 1 धावांची गरज आहे. मात्र विकेट आली तर -5 होऊ शकतात. त्यामुळे सामना अजून पण ऑन आहे. सामना अजून पण ऑन आहे. पाहूया काय होतं. या चेंडूची काही मात्र गरज नव्हती. वाईट बॉल आणि हा सामना जिंकला चॅम्पियन्स अकॅडमी संघाने. आणि पुढचा सामना सुरू व्हायच्या आधी एक छोटा पारितोषिक वितरण करून घेऊया. सरांच्या हस्ते करूया. विनंती करतो चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अक्षयला जातोय 1 विकेट आणि 14 धावा. अवघ्या